पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। चिकोडी येथे परमपूज्य मराठा जगद्गुरू वेदांताचार्य श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात मराठा समाज प्रबोधन व चिंतन मेळावा संपन्न। चिकोडी तालुक्यातील चिकोडी शहरामध्ये श्री मैली लक्ष्मी देवी मंदिर होसपेठ गल्ली येथे आध्यात्मिक प्रवचन श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी आपल्या अमृतवाणीने उपस्थित मराठी बांधवांना समाज प्रबोधन आणि आत्मचिंतन याविषयी सखोल मार्गदर्शन केले। आपला समाज सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगल्या पद्धतीने समाजामध्ये दिसला पाहिजे। समाज बांधव एकत्र आले पाहिजेत। समाजात एकी पाहिजे, बंधुभावाचे नाते जोपासले पाहिजे, स्त्रियांचा आदर राखला पाहिजे इत्यादी विषयांवर स्वामीजींनी आपल्या अमृतवाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले। या प्रसंगी व्यासपीठावर चिकोडीचे नगरसेवक अनिल अण्णा माने साहेब, नगरसेवक रामा अण्णा माने, श्रीमंत नंदराजे निंबाळकर, सरकार, बाळासाहेब शिंगटे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन चिकोडीचे नगरसेवक अनिल अण्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या कार्यक्रमासाठी चिकोडी तालुक्यातील अनेक भागातून मराठी बांधव उपस्थित होते। चिकोडी येथील मराठा समाज सेवा संघाचे प्रमुख शंकर चव्हाण, निपाणी तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष विनोद साळुंके, महादेव भोपळे, किरण घाडगेसर, आनंद शिंदे, विनोद यादव, अरुण लोखंडे, अमित लकडे, सौ वंदना भोसले, वर्षा माने, पूनम माने, सौ नलवडे वहिनी यांच्यासह चिकोडी मराठा समाजाचे सदस्य आणि महिला मंडळ उपस्थित होते। या तालुकास्तरीय मेळाव्यासाठी अंदाजे 200 ते 300 मराठा बांधव, स्त्री पुरुष, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। समाज करून मी एक दिवस पहिला आल्यानंतर ह्या सद्भावनेनं, ह्या उदात्त भावनेनं विचार करून मी मानेजींना फोन केला की मानेजींना असा 26 तारखेला माझा प्रोग्राम देत आहे आणि संध्याकाळी सत्र मी हॉलच्या वस्तीला तिथे येतो आणि सर्व समाजवासींना, चिकोडीवासी लोकांना, समाज अध्यात्म चिंतकांना, संगीत चिंतकांना सर्वांना तुम्ही बोलून या सागराची त्यापर्यंत आमच्या आमचे प्रयास करतो। मला सर्वांना जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।